मुंबईच्या त्या माणसाला 7:51ची लोकल नेहमीच चुकायची. तो यायच्या अगोदरच ती लोकल निघून गेलेली असे. एक दिवस त्याने ठरवलं की आज काही झालं तरी या लोकलला चांगला धडा शिकवायचा, चांगली अद्दल घडवायची. पण तो स्टेशनवर आला, तिकीट काढलं, लवकर आला 7:51च्या अगोदरच. 7:51ची लोकल आली आणि ती निघून गेली. हा माणूस काही त्या गाडीमध्ये बसला नाही. प्लॅटफॉर्मवर या टोकापासून त्या टोकापर्यंत थाटात, आनंदात, ऐटीत तो फिरत होता, येरझारा घालत होता. एवढ्यात कोणीतरी त्याला ओळखणारा आला आणि मला, अरे काय आज एकदम खुशीत दिसतोस, आनंदात दिसतोस, काय झालं? तर तो म्हणाला, मी आत्ता जी गाडी गेली ना, त्या गाडीला मी आज म्हणाला चांगला धडा शिकवला, अद्दल घडवली. मग ती कशी काय? त्याने आपल्या खिशातलं तिकीट काढल्यानं, बघ आत्ता जी गाडी गेली ना त्याचं मी हे तिकीट काढलं आहे, पण त्या गाडीत मी बसलोच नाही. बघ ती गाडीने गेली, मी त्याच्यात बसलोच नाही. तर या माणसाला आपण सगळेजण हसणारच की नाही? याच्यातला अतिशयोक्तीचा भाग आपण सोडून देऊ, खरंच झालं असेल का. पण लोकलच्या बाबतीमध्ये ते कदाचित त्या माणसाच्या बाबतीमध्ये झालं नाही झालं किंवा घडलं नसेल, पण अनेक बाबतीमध्ये असं आपल्या जीवनामध्ये घडत असतं. कसं? आपल्या आयुष्यामध्ये अनेक अशा प्रकारच्या संधी येतात, आपल्या डोळ्यासमोरून येतात आणि आपल्या डोळ्यासमोरून निघून जातात. आपण त्या संधींचा फायदा करून घेत नाही. वी डू नॉट ग्रॅब द ऑपॉर्च्युनिटी. ती संधी आपण पकडत नाही. आणि याच्या उलट आपण म्हणतो काही दिवसांनी, अरे मग काय मग सांगू का, माझी एक संधी गेली, आय लॉस्ट अन ऑपॉर्च्युनिटी. खरं म्हणजे संधी हुकत नसते, संधी अशी जात नसते. म्हणून असं म्हटलं जातं, ऑपॉर्च्युनिटीज आर नेवर लॉस्ट, दे आर टेकन बाय अदर्स. संधी जात नाही, दुसरं कोणतरी ती संधी घेतं आणि आपण नुसते तोंड उघडं घालून ती संधी येते आणि जाते एवढं बघत असतो. एका चित्र प्रदर्शनामध्ये एक वेगळ्या प्रकारचं चित्र होतं. व्यक्ती होती ती, पण त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर सगळे केस होते, चेहरा केसांनी झाकलेला होता आणि पायाच्या ठिकाणी त्याला पंख होते. तर लोक ते चित्र बघायला यायचे. अनेक चित्र होती, या चित्राकडे थपकायचे. ज्यानं ते चित्र काढलं होतं तो चित्रकार तिथं होता. लोक त्याला विचारायचे, हे चित्र कसलं आहे? तर तो चित्रकार सांगायचा, हे संधीचं चित्र आहे, हे संधीचं चित्र आहे. प्रश्न विचारणारा बुचकळ्यात पडायचा आणि तो म्हणतो, संधीचं चित्र ते कसं काय? आणि मग या संधीचं चित्र असेल तर याच्या संपूर्ण चेहरा असा केसांनी का झाकलेला आहे? तो चित्रकार सांगायचा, संधी ओळखता येत नाही. यू कॅनॉट रिकग्नाइज द ऑपॉर्च्युनिटी. संधी सहजासहजी ओळखता येत नाही. मग पुढचा प्रश्न असायचा, मग त्या पायाच्या ठिकाणी तिथे पंख का लावलेले आहेत? तर तो चित्रकार सांगायचा, संधी तुमच्यासाठी थांबत नसते, ती भुर्रकन येते आणि भुर्रकन निघून जाते. बराच वेळ तुमच्यासाठी ती थांबून राहिली असं कधी होत नसतं. आणखी गमतीचं संधीचं वर्णन केलेलं आहे कोणीतरी. संधी कशी असते त्याने म्हटलं, संधीच्या डोक्याला पुढे केस असतात, मागे टक्कल असतं. म्हणजे काय? तर माझ्या समोरनं संधी येते, मला ती ओळखता आली पाहिजे आणि समोर आल्यानंतर मला समोरून ती पकडायची असते, समोर केसाने धरून पकडायची असते. याच्या उलट जर असं झालं, संधी आली, माझ्या समोर आली आणि माझ्या समोरून निघून गेली आणि नंतर ती संधी गेल्यानंतर मागे वळून मी बघितलं आणि लक्षात आलं, अरे ही संधी होती, ती आता पकडायला पाहिजे. म्हणून मागे जाऊन जर आपण ती संधी पकडण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला संधी हातात मिळणार नाही, कारण मागे टक्कल आहे, मागे केस नाहीत. म्हणून ज्या क्षणाला संधी येते त्या क्षणाला संधी ओळखता आली पाहिजे.
बऱ्याच लोकांची गडबड या ठिकाणी होते. त्या ऑन द स्पर ऑफ द मोमेंट, त्या अत्यंत महत्त्वाच्या क्षणाला अनेक लोकांना संधी ओळखता येत नाही. ते ओळखताच येत नाही. कार्डिनलनं असं म्हटलं आहे की एकही मनुष्य असा नाही की ज्याला जीवनामध्ये संधी मिळत नाही. आयुष्यामध्ये संधी मिळत नाही असा एकही माणूस नाही. पण ज्याचा भाग्योदय व्हायचा आहे त्यावेळी तो माणूस जर झोपला असेल, तयार नसेल, तर संधी काय करणार त्याला? आणि म्हणून येता संधीदारी, संधी ज्यावेळी येते त्यावेळी ती ओळखली पाहिजे. नुसती ओळखून चालत नाही, ती पकडता आली पाहिजे. आपल्या सर्वांची तक्रार असते आयुष्यामध्ये, हे संकट आलं, ती अडचण आली, तो प्रश्न आला, ती समस्या आली, सतत आपण रडत असतो, सतत आपण कुरकुरत असतो. बट डिफिकल्टीज डू नॉट कम अलोन. संकट, अडचणी, समस्या कधी एकट्या येत नाही आहेत. डिफिकल्टीज डू नॉट कम अलोन, दे कम विथ ऑपॉर्च्युनिटीज टू. संकट, डिफिकल्टीज आपल्याबरोबर येत असताना संधीसुद्धा घेऊन येत असतात. पण आपलं लक्ष कुठे? आपलं लक्ष फक्त ती समस्या, प्रश्न, अडचण याच्याकडे. त्याच्या बरोबरीनं जोडीनं येणारी जी संधी आहे ती आपल्याला दिसतच नाही. आता दिसत नसेल तर मग त्याला कुणी काही करू शकत नाही. आजचा काळ हा विपुल संधींचा काळ आहे. देर आर मेनी अबंडंट ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल. पण ही संधी जी पकडायला पाहिजे त्याच्या आड येणाऱ्या काही अडचणी आहेत. कुठल्या? पहिली म्हणजे भीती. नवीन काही करून बघण्याची भीती. एखादी संधी आली, करून तरी बघू, लेट अस टेक द बुल बाय द हॉर्न. याच्याऐवजी नको, हे आपल्याला जमलं नाही तर, त्याच्यामध्ये आपण अपयशी झालो तर, त्याच्यामध्ये काही नुकसान झालं तर, ही भीती असते. रिस्क घ्यायला माणसं तयार नसतात. ही पहिली. दुसरी असते भीड असते. मी हे केलं तर अमुक काय म्हणेल, तमुक काय म्हणेल, तमुक काय म्हणेल, लोक काय म्हणतील, याची चिंता अधिक. या भिडेपोटी आपण अशा संधींचा वापर करत नाही किंवा संधीचा उपयोग करत नाही. संकोच असतो मनामध्ये. भीडसारखाच तोही संकोच असतो. काही लोकांना लाज वाटते, अरे हे अमुक अमुक आहे, ते मी केलं तर, दिस इज समथिंग बिलो माय डिग्निटी. माझी जी प्रतिष्ठा आहे, माझा जो स्टेटस आहे, माझं शिक्षण आहे, त्याला हे काही योग्य नाही आहे. विशेषतः या सध्याच्या काळामध्ये अनेक प्रकारच्या संधी होत्या, अजूनही आहेत. ज्यांनी लाज न बाळगता येणाऱ्या संधीची पावलं ओळखून ज्यांनी पकड घेतली, ती माणसं आज खूप पुढे गेलेली आहेत. आणखी एक अडचण आहे ती म्हणजे आळस. बऱ्याच लोकांना आजचं काम नंतर करू, उद्या बघू, परवा बघू, असं काम पुढे ढकलण्याची सवय असते. संधी आली, येईल आणखी एखादी संधी येईल, नंतर बघूया, असं प्रोक्रॅस्टिनेशन असं त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात. प्रोक्रॅस्टिनेशन, चाल ढकल करणं, आळस करणं. आज नाही, आज जाऊ दे ना, परत येणारच आहे संधी. अशी मानसिकता असलेली मंडळीसुद्धा या संधीपासून वंचित राहतात. संधी दरवाजा ठोठावत असते. आपल्याला तो नीट आवाज ऐकता आला पाहिजे. लर्न टू लिसन. ऐकायला शिका. का? बिकॉज ऑपॉर्च्युनिटीज समटाइम नॉक व्हेरी लाईटली. संधी जे दरवाजा ठोठावते ना, ती मोठ्याने नाही, अगदी हळू असं टकटक असं आपल्या दरवाजावरती ठोठावते. ती संधी दरवाजा ठोठावते ते जर मला समजलं नाही, ऐकलं नाही, इफ आय डोंट लिसन इट व्हेरी केअरफुली, संधी दुसऱ्या क्षणाला निघून जाते. आणि म्हणून आपण असं म्हटलं पाहिजे, येता संधी दारी पकडा ती सत्वरी.